शिराळा ग्रामपंचायतीतील ग्रामसभा प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि पंचायत राज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनुसूचित जातींच्या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष सहभाग मिळावा या उद्देशाने दिलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण गंभीर मानले जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाल्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्यात आली. मात्र या सभेत विकास कामांचा आढावा घेण्याऐवजी गोंधळ आणि वादाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महिला सरपंच अंकिता मिलिंद तायडे या निर्णय प्रक्रियेत सक्रिय दिसत नाहीत, तर त्यांचे वडील मिलिंद तायडे, जे स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत, प्रत्यक्ष कारभार पाहत असल्याचे चित्र ग्रामसभेत दिसून आले. त्यामुळे महिला नेतृत्व केवळ नावापुरते राहिले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामसभेत रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या विकास कामांबाबत प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही व्यक्तींनी गोंधळ घातल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि उपसरपंच व ग्रामसचिव सभास्थळ सोडून गेल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणामी अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महिला सरपंच स्वायत्तपणे कारभार करत आहेत का याची खातरजमा करावी, ग्रामसभा उधळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पुढील ग्रामसभा प्रशासनाच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान ग्रामस्थ बालासाहेब आमले यांनी आरोप केला की ग्रामपंचायतीचा कारभार प्रत्यक्षात सरपंचांच्या वडिलांकडून चालवला जात असून सरपंच ग्रामपंचायतीत अनुपस्थित राहतात. मी बाळासाहेब आमले, राणा शिराळा. मी शिराळा रहिवासी आहो. आमची ग्रामसभा ही 26 जानेवारीला होणार होती. ती ग्रामसभा तहकूब होऊन 5 फरवरीला घेण्याचे ठरवले होते आणि काल 5 फरवरीला सभेसाठी गेलो असतो आम्ही. आमच्या सभेमध्ये सरपंच अंकिता मिलिंद तायडे ह्या उपस्थित नव्हत्या. या अगोदर 26 तारीख होती, त्याला सुद्धा त्या हजर नव्हत्या. झेंडावंदनला सुद्धा हजर नव्हत्या. त्यांना 2 वर्षापासून आम्ही पाहिलेलं नाही आहे. या ग्रामपंचायतमध्ये त्या दिसलेल्या नाही आहे. आणि ह्या जो ग्रामपंचायतचा जो कारभार आहे, ह्या कारभार त्यांचेच वडील मिलिंद भाऊ तायडे हे सांभाळत असतात. आम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन गेलो असता, त्या ग्रामसभेत आम्ही प्रश्न मांडायला गेलो असता, त्या ग्रामसभेत त्या सुट्टीवर आहे असं सांगत होते आणि त्या जो कारभार आहे तो स्वतः सांभाळत होते ते. आणि जो आमचा जो प्रश्न होते, जो ठराव आम्हाला जो आढावा बैठक पाहिजे, आढावा 5 वर्षाचा पाहिजे होता, तो आम्हाला मिळाला नाही. त्यांच्याकडनं उडवाउडीचे उत्तर मिळाले. त्यानंतर त्या उत्तर दिल्यानंतर ते अरेराईमध्ये बोलत गेले. आमच्याशी व्यवस्थित आम्हाला त्यांनी उत्तर दिलं नाही. आमच्या उत्तरचे त्यांनी व्यवस्थितरिती त्यांनी हँडल केलं, म्हणजे सांभाळलं नाही. आणि आम्हाला आमच्या प्रश्नाचे उत्तर न देता सभा तहकूब करून, सभाला समाप्ती करून त्या सभेमधून निघून गेले आणि कोणाला ग्रामस्थांना धक्काबुक्की सुद्धा केली.